Dear student, good evening. I am your English teacher, Mr. Kohli sir. In previous class, I had arranged unit test for you. You also wrote English unit test very well. I congratulate all the students who wrote paper and got good marks. विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हिनिंग. मी तुमचा इंग्रजीचा शिक्षक मिस्टर कोळी सर बोलतो आहे. मागील तासिकेला मी तुमच्यासाठी इंग्रजीची युनिट टेस्टचे आयोजन केले होते. ज्या विद्यार्थ्यांनी युनिट टेस्टचे पेपर अतिशय चांगले लिहिले व चांगले मार्क्स मिळवले त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. Dear friend, today we are going to study lesson True Friends. Dear friend, we have many friends, but the friend who help in our need and trouble, that friend is our true friend. So, it is said that a friend indeed is a friend indeed, but we also help our friend in their need and trouble. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रू फ्रेंड या पाठाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ट्रू फ्रेंड्स म्हणजे काय? खरे मित्र. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अनेक मित्र मैत्रिणी असतात, परंतु जो मित्र किंवा जी मैत्रीण आपल्या अडचणीत, आपल्या संकटाच्या समयी उपयोगी पडते व आपल्याला मदत करते किंवा मदत करतो, तोच खरा आपला मित्र असतो किंवा आपली मैत्रीण असते. तसे आपणसुद्धा आपल्या मित्राला किंवा आपल्या मैत्रिणीला अडीअडचणीमध्ये किंवा संकटात मदत केली पाहिजे. म्हणून इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे, अ फ्रेंड इंडीड इज अ फ्रेंड इंडीड. म्हणजे जो मित्र किंवा मैत्रीण संकटाच्या समयी, संकटाच्या वेळी आपली मदत करतो किंवा मदत करते, तोच खरा आपला मित्र किंवा मैत्रीण. अँड दिस लेसन इज डिपेंड अपॉन ट्रू फ्रेंडशिप. आणि हा जो पाठ आहे तो पाठ खऱ्या मैत्रीवर आधारित आहे. लेट्स वी स्टडी लेसन ट्रू फ्रेंड्स. लुक at the picture, listen carefully and read aloud. म्हणजे चित्र पहा, लक्षपूर्वक ऐका आणि मोठ्याने वाचा. बघा, हा जो पाठ दिलेला आहे आपल्याला, हा चित्राच्या माध्यमातून दिलेला आहे. आपल्याला सगळी चित्र दिलेली आहे आणि ह्या धड्याचे जे पात्र आहे त्या पात्रांच्या तोंडातून निघालेला जो संवाद आहे, डायलॉग आहे, तो आपल्याला त्याच्या पुढे लिहिलेला दिसतो आहे. अमन वॉज इन अ कॉलेज. ही हॅड मेनी फ्रेंड बट हिज बेस्ट फ्रेंड वॉज रोनक. अमन वॉज लर्निंग इन अ कॉलेज. ही हॅड मेनी फ्रेंड बट रोनक वॉज हिज बेस्ट फ्रेंड. अमन हा कॉलेजात शिकत होता आणि त्याला भरपूर मित्र होते, त्याला पुष्कळ मित्र होते, परंतु रोनक हा त्याचा सर्वात चांगला मित्र होता. द बॉय इन रेड शर्ट इज अमन. ही इज अमन and the boy in green t-shirt is Ronak. Ronak said, "Hello Aman, let's go home in my car." आणि रोनक अमनला म्हणाला, हॅलो अमन, चल आपण माझ्या गाडीतून घरी जाऊया. रोनक said to Aman, Aman, let's go home in my car.
मीन्स रोनक हॅज अ कार. रोनक अमलला म्हणतो की आपण माझ्या गाडीमध्ये घरी जाऊया. रोनकजवळ कार असते. वी कॅन सी इन द पिक्चर देर इज अ कार. आपण चित्रामध्ये बघतोय की त्या ठिकाणी कार एक उभी आहे. अँड इट इज रोनक्स कार. आणि ती कुणाची कार आहे? ती रोनकची कार आहे. स्टुडंट, टेल मी, हू वॉज अमन्स बेस्ट फ्रेंड? Who was Aman's best friend? रोनक was अमन's बेस्ट फ्रेंड. म्हणजे अमनचा कोण सर्वात चांगला मित्र होता? तर रोनक अमनचा सर्वात चांगला मित्र होता. मुन्ना was in the same class. Ronak is so rich and Aman is so poor. How can be friends? मुन्नासुद्धा त्यांच्याच वर्गात शिकत होता. म्हणजे मुन्ना नावाचा मुलगासुद्धा रोनकबरोबर आणि अमनबरोबर शिकत होता. He felt that Ronak is so rich and Aman is poor. How can they be friends? म्हणजे रोनक तर खूप श्रीमंत आहे आणि अमन तर खूप गरीब आहे. मग ती दोघांची मैत्री कशी असू शकते हा त्याला प्रश्न पडतो. अमन फेल इन. ही डिडंट गो टू कॉलेज फॉर 3 days. आणि काय झालं की अमन आजारी पडला आणि तो 3 दिवस कॉलेजमध्ये आला नाही. हिज फ्रेंड केम टू सी हिम. हाऊ आर यू अमन? गेट वेल सून. आणि म्हणून त्याचे मित्र त्याला घरी बघायला आले आणि दे आस्क हिम, हाऊ आर अमन? अमन तू कसा आहेस? गेट वेल सून. गेट वेल सून म्हणजे काय? लवकर बरा हो. गेट वेल सून म्हणजे काय? लवकर बरा हो. वी सी इन द पिक्चर ऑल हिज फ्रेंड केम टू अमन्स होम टू सी हिम. आपण चित्रामध्ये बघतोय की अमनचे सर्व मित्र त्याच्या घरी त्याला बघण्यासाठी आलेले आहे. अँड मुन्ना सेज, आय डोंट सी रोनक. आणि मुन्ना हा बघा, मुन्ना आहे वेअरिंग स्पेक्टॅकल्स. चष्मा घातलेला जो आहे तो मुन्ना आहे. आणि मुन्नाला विचार पडतो की आय डोंट सी रोनक. म्हणजे रोनक कुठे आहे? मला दिसत नाही आहे. म्हणजे मुन्नाला असं म्हणायचं असतं की सर्व मित्र अमनला बघायला आलेले आहेत, परंतु रोनक हा अमनला बघायला आला नाही. अँड अमन सेज रोनक इज हिज बेस्ट फ्रेंड. आणि अमन तर असा म्हणतो की रोनक त्याचा सर्वात चांगला मित्र आहे म्हणून. आणि मग रोनकच का बघायला आला नाही हा त्याला प्रश्न पडतो. नेक्स्ट डे, रोनक, वेअर्स युअर फ्रेंड अमन? ही इज इल. मग दुसऱ्या दिवशी मुन्ना रोनकला म्हणतो, रोनक तुझा मित्र अमन कुठे आहे? आणि रोनक त्याला म्हणतो, ही इज इल. म्हणजे तो आजारी आहे. येस्टरडे वी वेंट टू हिज हाऊस बट यू डिडंट कम. आय वॉज बिझी. मुन्ना रोनकला पुढे म्हणतो, काल आम्ही त्याच्या घरी गेलो होतो, परंतु तू आला नव्हतास. दॅट टाईम रोनक सेज, आय वॉज बिझी. त्यावेळेस रोनक म्हणतो की मी कामात होतो, मी कामात मग्न होतो. युअर बेस्ट फ्रेंड इज इल अँड यू वेअर बिझी, आय सी. मुन्ना म्हणतो
की तुझा बेस्ट फ्रेंड हा आजारी आहे आणि तू म्हणतो की मी कामात होतो. आय सी, असं आहे तर मग. मीन्स मुन्ना सस्पेक्टेड विथ देअर फ्रेंडशिप. म्हणजे मुन्नाला त्यांच्या मित्रताविषयी शंका निर्माण होते की त्याला असं वाटतं की अमन हा एवढा आजारी आहे आणि त्याला बघायला रोनक आला नाही, तर त्याला त्यांच्या मित्रताविषयी थोडा संशय वाटतो. एनिवे यू कॅनॉट बी गुड फ्रेंड. व्हाय? मग त्यावेळेस मुन्ना म्हणतो एनिवे यू कॅनॉट बी गुड फ्रेंड. मुन्ना म्हणतो की काही असो, पण तुम्ही चांगले मित्र असूच शकत नाही. मग रोनक म्हणतो व्हाय? व्हाय म्हणजे का? अमन डिडंट इवन आस्क अस अबाउट यू. आणि मुन्ना पुढे म्हणाला की अमनने सुद्धा तुझ्याविषयी विचारलं नाही. रोनक सेज दॅट्स ऑल राईट. रोनक म्हणाला ठीक आहे. म्हणजे मुन्नाला असं म्हणायचं असतं की ज्या वेळेस आम्ही अमनला त्याच्या घरी बघायला गेलो त्यावेळेस अमनने सुद्धा रोनकविषयी विचारलं नाही. म्हणून मुन्ना असं म्हणतो यू आर नॉट रिअल फ्रेंड. म्हणजे तुम्ही चांगले मित्र नाहीत असं त्याला म्हणायचं असतं. बट रोनक सेट्स दॅट्स ऑल राईट. परंतु रोनक म्हणतो ठीक आहे. द नेक्स्ट डे मुन्ना वेंट टू अमन्स हाऊस. थँक यू फॉर कमिंग मुन्ना. आय एम मच बेटर नाव. आणि दुसऱ्या दिवशी मुन्ना अमनच्या घरी गेला. अमन मुन्नाला म्हणतो की मुन्ना धन्यवाद तू माझ्या घरी आल्याबद्दल. आणि तो पुढे म्हणतो आय ॲम मच बेटर नाव. म्हणजे आता मला बरं वाटतं. आता मला बरं वाटतं. व्हॉट सॉर्ट ऑफ अ फ्रेंड इज धिस रोनक. ही डझंट कम टू सी यू ॲट ऑल. पुढे मुन्ना अमनला म्हणाला की हा रोनक तुझा असा कसला मित्र की अरे तो तुला बघायलासुद्धा आला नाहीस. म्हणजे मुन्नाला असं म्हणायचं असतं की आम्ही सर्व मित्र तुला बघायला घरी आलो. तू आजारी होतास म्हणून आम्ही सर्व मित्र तुला बघायला घरी आलो, परंतु रोनक तुझा सर्वात चांगला मित्र आहे आणि तो तुला घरी बघायलासुद्धा आलं नाही असं त्याला म्हणायचं असतं. ओ बट ही इज द बेस्ट ऑफ फ्रेंड्स. परंतु अमन म्हणाला अरे तो एक सर्वात चांगला मित्र आहे. म्हणजे अमनला असं म्हणायचं आहे की तो माझ्या मित्रांपैकी सगळ्यात चांगला मित्र आहे. हाऊ कॅन यू से दॅट. त्यावेळेस मुन्ना म्हणाला की तू असं का म्हणू शकतोस. की ज्यावेळेस अमन मुन्नाला म्हणतो की रोनक माझा सर्वात चांगला मित्र आहे, दॅट टाईम मुन्ना सेज हाऊ कॅन यू से दॅट. त्यावेळेस मुन्ना अमनला म्हणतो की तू असं कसं काय म्हणू शकतो. तू असं कसं म्हणू शकतो की रोनक हा तुझा सर्वात चांगला मित्र आहे. कम आय शॅल शो यू. तर त्यावेळेस अमन त्याला म्हणतो की ये मी तुला दाखवतो. दे वॉक टू अ शॉप नियर अमन्स हाऊस. आणि ते दोघंजण अमनच्या घराजवळच्या दुकानात जातात. म्हणजे मुन्ना आणि अमन हे अमनच्या घराजवळ एक दुकान असतं, त्या दुकानाजवळ ते जातात. व्हॉट अ रिच बॉय लाईक रोनक वर्किंग इन अ शॉप. मग मुन्ना म्हणतो की हे काय, रोनकसारखा एक श्रीमंत मुलगा दुकानात काम करतोय. बघा अमन त्याला शेजारच्या दुकानामध्ये घेऊन जातो आणि त्या ठिकाणी मुन्ना काय बघतो की रोनक त्या दुकानामध्ये काम करतोय. अँड सो ही शॉक्ड. ही सेज अ रिच बॉय लाईक रोनक वर्किंग इन अ शॉप. आणि मग तो म्हणतो
की रोनकसारखा श्रीमंत मुलगा की ज्याच्याजवळ गाडी वगैरे आहे असा मुलगा एका दुकानात काम करतो आहे. येस मुन्ना, ही इज डुईंग माय जॉब. आय वर्क इन दिस शॉप इन द इव्हिनिंग. त्यावेळेस अमन त्याला म्हणतो की होय मुन्ना, तो माझं काम करतो आहे. मी संध्याकाळी ह्याच दुकानामध्ये काम करतो. When I fell ill, the shopkeeper said, if you don't come to work, I will give your job to some other boy. आणि मग अमन मुन्नाला मागे घडलेली गोष्ट सांगतो की ज्यावेळेस मी आजारी पडलो त्यावेळेस शॉपकीपर मला म्हणाला, म्हणजे दुकानाचा मालक मला म्हणाला की इफ यू डोंट कम टू वर्क आय विल गिव युअर जॉब टू अदर सम बॉय. तर तो दुकानाचा मालक म्हणजे माझा मालक मला असं म्हणाला की जर तू कामावर आला नाहीस तर मी तुझे काम दुसऱ्या एखाद्या मुलाला देईल. डोंट वरी अमन, आय शॅल डू युअर वर्क फॉर यू. यू कॅन गो बॅक टू वर्क वेन यू आर बेटर. गो होम अँड रेस्ट. त्यावेळेस ही घडलेली गोष्ट अमन मुन्नाला सांगतो की रोनक अमनला म्हणतो की डोंट वरी, की अमन तू काही काळजी करू नकोस, तुझ्यासाठी मी तुझे काम करेल. तुला बरे वाटले की तू कामावर येऊ शकतोस. आता तू घरी जा आणि विश्रांती घे. गो होम अँड रेस्ट. म्हणजे रोनक त्यावेळेस अमनला सांगतो की तू काही काळजी करू नकोस. तुझे जे दुकानदार मालक आहेत त्यांना आता काम करण्यासाठी मुलगा जर पाहिजे असेल तर मी स्वतः तुझ्याऐवजी काम करतो. तुला ज्यावेळेस बरं वाटेल त्यावेळेस तू ये. आता तू घरी जा आणि विश्रांती घे. नाऊ सी इन दिस पिक्चर, रोनक इज डुईंग अमन्स जॉब अँड अमन इज रेस्टिंग इन हिज हाऊस. आपण ह्या चित्रामध्ये बघतोय की दुकानामध्ये रोनक हा अमनचं काम करतोय आणि अमन आजारी असल्यामुळे तो घरी आराम करतो आहे. रोनक कम्स आउट ऑफ द शॉप. रोनक दुकानातून बाहेर आला. बघा आपण बघतोय की रोनक कम्स आउट ऑफ द शॉप. रोनक हा दुकानातून बाहेर येत आहे. हॅलो मुन्ना, हेअर्स युअर मनी अमन. आणि त्यावेळेस रोनक मुन्नाला म्हणतो हॅलो मुन्ना, आणि अमनला म्हणतो की हेअर्स युअर मनी. अमन, हे घे तुझे पैसे. बट यू डीड द वर्क रोनक. आय डीड द वर्क फॉर यू अमन. परंतु अमन रोनकला म्हणतो बट यू डीड द वर्क रोनक. अमन रोनकला म्हणतो परंतु रोनक तू काम केलंस. आणि रोनक त्याला म्हणतो आय डीड वर्क फॉर यू अमन. रोनक अमनला म्हणतो की अमन, मी तुझ्यासाठी काम केलं, मला काही काम करण्याची गरज नाही. परंतु तू आजारी पडल्यामुळे तुझ्या बदली मी दुकानामध्ये काम केलं. आय डीड वर्क फॉर यू. मी तुझ्यासाठी काम केलं. नाऊ आय एम बेटर. आय शॅल गो बॅक टू वर्क टुमारो. त्यावेळेस अमन रोनकला धन्यवाद देतो आणि त्याला सांगतो आता मी बरा झालो आहे, मी उद्यापासून कामावर जाईल. ही सेड आय विल गो बॅक टू वर्क फ्रॉम टुमारो. म्हणजे आता मला बरं वाटतं, मी उद्यापासून कामावर जाईल. थँक्यू रोनक, यू हॅव शोन मी व्हॉट ट्रू फ्रेंडशिप इज. धन्यवाद रोनक, खरी मैत्री काय असते हे तू मला दाखवून दिलंस. मग त्यावेळेस मुन्ना रोनकला धन्यवाद म्हणतो. रोनकला म्हणतो की आभारी आहे रोनक,
आणि खरी मैत्री काय असते हे तू मला दाखवून दिलीस. इन दिस वे, दिस इज ब्युटिफुल स्टोरी ऑन ट्रू फ्रेंडशिप. आय थिंक यू ऑल वूड हॅव लाईक दिस स्टोरी. अशा प्रकारे ही अतिशय सुंदर खऱ्या मैत्रीवर ही कथा आहे. मला असं वाटतं की तुम्हा सर्वांना ही गोष्ट आवडली असेल. लेट्स वी सी द ॲक्टिव्हिटी ऑफ दिस लेसन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठामधील ॲक्टिव्हिटीज बघू. नाव सी ॲक्टिव्हिटी सेकंड, इनॅक्ट द स्टोरी. या कथेचे नाट्यीकरण करा. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपली शाळा सुरू होईल त्यावेळेस आपण या कथेचं नाट्यीकरण करून घेऊया. तर ठीक आहे, पुढे बघा. थर्ड ॲक्टिव्हिटी, टेल द स्टोरी इन शॉर्ट इन युअर मदर टंग अँड राईट इट डाऊन. ही कथा तुमच्या मातृभाषेत थोडक्यात सांगा आणि लिहा. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या कथेचं आपल्या मराठीतून भाषांतर करून दिलेलं आहे आणि समजूनसुद्धा सांगितलं आहे. तर तुम्ही या कथेचं मातृभाषेत म्हणजे मराठीतून भाषांतर करा आणि थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नाव सी फोर्थ ॲक्टिव्हिटी, यूजिंग युअर ओन आयडिया, मेक अँड राईट ॲट लिस्ट 3 अदर फ्रेजेस लाईक द फॉलोइंग. तुमच्या स्वतःच्या कल्पना वापरून खाली दिलेल्या शब्दगटाप्रमाणे प्रत्येकी किमान शब्दगट तयार करा आणि लिहा. उदाहरणार्थ बघा, माय कार. आता माय कारप्रमाणे आपण अशा माय कारप्रमाणे आणखी आपल्याला 3 फ्रेजेस तयार करायचे आहे किंवा त्यापेक्षा जास्त फ्रेजेस आपण करू शकतो. जसं माय हाऊस, माय स्कूल, माय पेन, युअर फ्रेंड, युअर बायसिकल, युअर नोटबुक, युअर बॅग, अमन्स हाऊस, अमन्स फ्रेंड. अमन्स हाऊस म्हणजे काय रे? अमनचे घर. मग आपण म्हणू शकतो अमन्स फ्रेंड म्हणजे अमनचा मित्र, अमन्स मदर म्हणजे अमनची आई, अमन स्कूल म्हणजे अमनची शाळा. पुढे बघा, हिज मनी. हिज मनी म्हणजे काय? त्याचे पैसे. हिज मनी म्हणजे काय? त्याचे पैसे. त्याप्रमाणे आपण इतर फ्रेज तयार करू शकतो. हिज बॅट म्हणजे त्याची बॅट, हिज बॉल म्हणजे त्याचा बॉल, हिज पेन्सिल म्हणजे त्याची पेन्सिल. पुढे बघा, हर बुक. हर बुक म्हणजे काय? तिचे बुक. हर बुक म्हणजे काय? तिचे बुक. हर सिस्टर म्हणजे तिची सिस्टर, हर हाऊस म्हणजे तिचं घर, हर डॉग म्हणजे तिचा कुत्रा. इट्स टेल. इट हा कोणासाठी वापरलेला आहे? या ठिकाणी इट हा प्राण्यांसाठी वापरलेला आहे. इट्स टेल म्हणजे काय? त्याची शेपटी म्हणजे प्राण्याची शेपटी. मग आपण दुसरे उदाहरण असे देऊ शकतो. इट्स नोज म्हणजे त्याचं नाक, इट्स टीथ म्हणजे त्याचे दात, इट्स हॉर्न म्हणजे त्याचे शिंग. बरोबर. इट्स हा कोणासाठी वापरलेला आहे? प्राण्यांसाठी. बरोबर. पुढे बघा, आवर स्कूल म्हणजे आमची शाळा, आवर टीचर म्हणजे आमचे शिक्षक, आवर ग्राउंड म्हणजे आमचं मैदान, आवर स्कूल म्हणजे आमचा वर्ग, देअर टीम. देअर टीम म्हणजे काय? त्यांचा संघ. देअर टीम म्हणजे काय? त्यांचा संघ. मग आपण असं म्हणू शकतो, देअर हाऊस म्हणजे त्यांचं घर, देअर मनी म्हणजे त्यांचे पैसे,
देअर फार्म म्हणजे त्यांचं शेत. खाली दिलं बघा, बॉईज हॉस्टेल. बॉईज हॉस्टेल म्हणजे काय? मुलांची वसतिगृह. बॉईज हॉस्टेल म्हणजे काय? मुलांचं वसतिगृह. आपण म्हणू शकतो बॉईज स्कूल म्हणजे मुलांची शाळा. बॉईज टीम म्हणजे मुलांची टीम. गर्ल्स रूम म्हणजे मुलींची खोली. तर अशा पद्धतीने आपण हे दिलेले जे काही फ्रेज आहेत, जे शब्दगट आहेत, त्या शब्दगटवरून आपण 3 वेगळे शब्दगट फ्रेजेस आपण तयार करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, खरं पाहता ही जी चौथी ॲक्टिव्हिटी आहे, ही आपल्याला पोर्शनला नाही आहे. ही आपल्याला पोर्शनला नाही, परंतु अतिशय सोपी ॲक्टिव्हिटी आहे. म्हणून ही ॲक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न करा. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी 5वी ॲक्टिव्हिटी आहे, 5th ॲक्टिव्हिटी, फिल इन द ॲप्रोप्रिएट डेट्स अँड डे. गाळलेल्या जागी योग्य ते वार व दिनांक लिहा. ही ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्हाला परीक्षेला नाही, कारण कोविड या रोगीच्या साथीमुळे काही ॲक्टिव्हिटीज कमी केलेल्या आहेत. त्यामध्ये ह्या ॲक्टिव्हिटी आहेत, परंतु ही ॲक्टिव्हिटी अतिशय सोपी आहे. तुम्ही स्वतः समजून ही ॲक्टिव्हिटी करू शकतात. तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी समजून घ्या आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे जाऊया. नाव सी 6th ॲक्टिव्हिटी. Find and underline the following words on page number 22-24. हे शब्द पान क्रमांक 22-24 वर शोधा व त्याखाली खूण करा. म्हणजे खाली जे शब्द दिलेले आहेत आपल्याला, ते शब्द पान क्रमांक 22 आणि 24 वरती आहेत. तुम्हाला पान क्रमांक 22 आणि 24 वाचायचं आहे आणि ही खाली दिलेले शब्द शोधायचे आहे आणि त्याखाली अंडरलाईन करायची आहे. तर ही शब्द बघा, वेल, गुड, बेटर, बेस्ट. तर ही शब्द तुम्हाला पान क्रमांक 22 आणि 24 वरती शोधायचे आहेत आणि त्याखाली अंडरलाईन करायची आहेत. नाव सी 7th ॲक्टिव्हिटी. Find the opposite of the following from pages 22-24 and write them down. या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पान क्रमांक 22-24 वर शोधा आणि लिहून काढा. ही खाली जे शब्द दिलेले आहेत तुम्हाला, टुमॉरो, रीच, इल, कम, वर्क, या शब्दांचे अपोजिट वर्ड, या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पान क्रमांक 22 आणि पान क्रमांक 24 वर दिलेले आहेत. तुम्हाला पान क्रमांक 22 आणि 24 वाचायचा आहे आणि टुमॉरोच्या विरुद्ध कोणता शब्द आहे तो शोधून काढायचा आहे. रीचच्या विरुद्ध कोणता शब्द आहे तो शोधून काढायचा आहे. इलच्या विरुद्ध कोणता शब्द आहे विरुद्ध तो शोधून काढायचा आहे. कमच्या विरुद्ध कोणता शब्द आहे विरुद्ध तो शोधून काढायचा आहे. आणि वर्कच्या विरुद्ध कोणता शब्द आहे तो शोधून काढायचा आहे. टुमॉरो तुम्हाला माहिती आहे, टुमॉरो म्हणजे उद्या. रिच म्हणजे श्रीमंत. इल म्हणजे आजारी. कम म्हणजे येणे. आणि वर्क म्हणजे काम करणे. तर तुम्ही पेज नंबर 22 आणि 24 वरती या शब्दांच्या विरुद्ध असलेले शब्द शोधून काढायचे आहेत. नाव सी ॲक्टिव्हिटी 8. Complete the following using any suitable option from given below. म्हणजे येथे दिलेल्यापैकी योग्य ते पर्याय निवडा आणि खालील वाक्य पूर्ण करा. बघा, आपल्याला खाली पर्याय दिलेले आहे, जसं नो,
वॉच TV, वर्क हिअर, वॉन्ट इट, ग्रो टॉल, fall ill, eat vegetable, jump high, get angry, have sister. ही आपल्याला पर्याय दिलेले आहे. हे पर्याय आपल्याला इथे रिकाम्या जागेमध्ये वापरायचे आहेत आणि वाक्य पूर्ण करायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिलेले बहुतेक असे पर्याय आहेत. हे जे पर्याय आहेत हे जवळजवळ सर्व वाक्यांमध्ये आपण वापरू शकतो आणि मिनिंगफुल सेंटेन्स तयार करू शकतो. उदाहरणार्थ बघा, आपण असं म्हणू शकतो, आय डोंट नो, शी डझंट नो, ही डझंट नो, वी डोंट नो, यू डोंट नो, दे डोंट नो. आय डोंट नो म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे की मला माहिती नाही. लेट्स वी डू मिनिंगफुल सेंटेन्स. तर बघा, शी डझंट वॉच TV म्हणजे ती TV बघत नाही. आपण असंही वाक्य करू शकतो, शी डझंट वर्क हिअर म्हणजे ती इथे काम करत नाही. आपण असंही वाक्य तयार करू शकतो, ही डझंट वर्क हिअर म्हणजे तो येथे काम करत नाही. पुढचं वाक्य बघा, इट डझंट ईट व्हेजिटेबल म्हणजे तो व्हेजिटेबल खात नाही. आता हा इट प्राण्यांसाठी वापरलेला आहे आणि काही प्राणी व्हेजिटेबल खात नाहीत. वी डोंट वॉन्ट इट म्हणजे आम्हाला ते नको. यू डोंट गेट अँग्री म्हणजे तू रागवू नकोस. दे डोंट हॅव सिस्टर म्हणजे त्यांना बहीण नाही. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी अनेक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करू शकतात. ट्रान्सलेट द कम्प्लीट सेंटेन्स इंटू युअर मदर टंग. या पूर्ण वाक्यांचे तुमच्या मातृभाषेत भाषांतर करा. जे वाक्य तुम्ही इंग्रजीमधून तयार करणार त्या वाक्यांचं तुम्हाला मराठीतून भाषांतर करायचं आहे. नाव सी ॲक्टिव्हिटी 9. लिसन टू माय क्वेश्चन अँड कम्प्लीट इट ॲट वन्स. माझा प्रश्न ऐका आणि लगेच पूर्ण करा. व्हेअर्स माय. विद्यार्थी मित्रांनो, व्हेअर्स हा वेअर इजचा संक्षिप्त रूप आहे. व्हेअर्स हे काय आहे? वेअर इजचे संक्षिप्त रूप आहे. व्हेअर्स माय म्हणजे काय? माझे कोठे आहे? म्हणजे आपण असं म्हणू शकतो, व्हेअर्स माय पेन म्हणजे माझा पेन कुठे आहे? व्हेअर्स माय बुक माझं पुस्तक कुठे आहे? व्हेअर्स माय पेन्सिल माझी पेन्सिल कुठे आहे? व्हेअर्स म्हणजे काय? कोठे. व्हेअर्स युअर हाऊस म्हणजे तुझं घर कुठे आहे? व्हेअर्स युअर नोटबुक म्हणजे तुझं नोटबुक कुठे आहे? व्हेअर्स अवर लायब्ररी म्हणजे आपली लायब्ररी कुठे आहे? व्हेअर्स अवर ग्राउंड म्हणजे आपले ग्राउंड कुठे आहे? व्हेअर्स द फॅन म्हणजे फॅन कुठे आहे? व्हेअर्स द टेबल म्हणजे टेबल कुठे आहे? तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्न ऐकता बरोबर ते लगेच तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आणि हा प्रश्नसुद्धा अतिशय सोपा आहे. तुम्ही सहज पूर्ण करू शकतात. तर अशा प्रकारे आपण आज ट्रू फ्रेंड्स हा पाठ पाहिला आणि त्यावर आधारित म्हणजे त्या पाठावरील ज्या ॲक्टिव्हिटीज आहे त्या ॲक्टिव्हिटीजचा आपण अभ्यास केला. थँक्यू.